आज जालना जिल्ह्याची जिल्हा नियोजनची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले। शासनाने निर्णय दिल्याप्रमाणे जे आमचे इथले विधायक आहेत, आमदार आहेत, ते आदरणीय लोणीकर साहेब, आदरणीय अर्जुन भाऊ, संतोष दानवे, राठोडजी, हिकमत उडानजी, स्वतः कलेक्टर, सीओ, एसपी आणि सर्व अधिकारी अशी आमची बैठक झाली। या बैठकीमध्ये स्वतः खासदार काळेंशी पण माझी चर्चा झाली होती। आज बजेट असल्यामुळे त्यांना येता आलं नाही, त्यांनी मला तारीख बदलण्याची विनंती केली होती, तो त्यांचा अधिकार देखील आहे। परंतु पुढच्या तारखा सगळ्या व्यस्त असल्यामुळे आणि आम्हाला हे बजेट अर्थ मंत्रालयाला, अर्थ खात्याला सादर करायचं असल्यामुळे आजचा दिवसच अपरिहार्यता होती। मी त्यांच्याशी तशी चर्चाही केली। त्याचबरोबर काही पत्रकार संघाने मला विनंती केली होती की या बैठकीत बसण्याची आपण परवानगी द्यावी। तर परवानगी नाकारण्याचा विषय येत नाही, मी ते स्वीकारलं नाही ते निवेदन। कधी कधी आपल्याला अनेक निवेदन येतात आणि आपण ते त्यांच्याकडनं घेतो, पण त्याच्यामध्ये काही उत्तर देत नाही, त्यामुळे मी त्याच्यामध्ये काही उत्तर दिलं नाही। पुढच्या बैठकीत मी विचारांती निर्णय घेईन। त्यांची इच्छा होती तर पण मी ते आत्ताच्या बैठकीत नाही केलं, त्याच्याबद्दल त्यांना मी बोलले, चर्चा केली। त्यांच्या लोकशाहीच्या अधिकाराचा सन्मान मी करते। आज या जालना जिल्ह्याला जे बजेट आम्ही प्रस्तावित करणार आहोत त्या प्रत्येक मुद्द्यावर चर्चा झाली। जे इतिवृत्त होतं त्याच्यावर देखील चर्चा झाली आणि अनुपालन अहवालाच्या प्रत्येक मुद्द्यावर, प्रत्येक डिपार्टमेंटच्या अगदी वाळूचा उपसापासून ते वनीकरणापर्यंत प्रत्येक विषय प्रत्येक लोकप्रतिनिधींनी अत्यंत विस्तृतपणे मांडले। प्रत्येकाला भरपूर वेळ बोलायला मिळाला, प्रत्येकाची चर्चा करायला वेळ मिळाला, अधिकाऱ्यांनी उभं राहून त्याची उत्तरे दिली। तर मी जालन्याचे आभार मानते, जालन्याच्या सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांचे, की खूप चांगल्या पद्धतीने ही बैठक पार पडलेली आहे। आज 25-26ची जी आम्हाला कमाल वित्तीय मर्यादा दिलेली आहे ती 332.2 कोटी रुपयांची आहे। 24-25च्या निधीच्या तुलनेमध्ये ही वित्तीय मर्यादा 57 कोटीने आपल्याला आता कमी दिसते। पण जिल्ह्याची एकूण यंत्रणांची जी मागणी आम्ही तयार केली ती मागणी तर साहजिक आहे, मागणी ही जास्तच असते, त्याच्यापेक्षा आपल्याला जेवढं अपेक्षित आहे तेवढं मिळेल अशी परिस्थिती आली तर आनंद आहे। तर आमची मागणी तर आहे, पण वित्तीय मर्यादेच्या तुलनेत यंत्रणांनी जी मागणी दिलेली आहे वाढवून ती 419.73 कोटीची राज्यस्तरीय समितीसमोर प्रस्तावित आम्ही एक वाढीव आराखडा सुद्धा देत असतो की राज्याला जेवढी आता आम्ही मागणी केली आहे त्याच्याहीपेक्षा अधिकची मागणी करतो, कारण आमच्या खर्चाच्या हिशोबाने ते प्लॅनिंग केलेलं असतं जिल्ह्याने। तर तेही 600 कोटीची आम्ही दिलेली आहे। त्यामुळे वाढीव मागणी अराउंड 267 कोटीच्या आसपास आहे। आणि याच्याबद्दल आम्ही आमचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी जी बैठक आयोजित केलेली आहे त्याच्यामध्ये हे आम्ही मांडू आणि या जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने हा प्रस्ताव तिथे सादर करू। सर्व लोकप्रतिनिधी काही सूचना केल्या, मी तिकडनं लेफ्टकडून वळते, इथे समृद्धी महामार्गाच्या जमिनीच्या भावाच्या तफावतीच्या संदर्भामध्ये काही लोक उपोषणाला बसलेले आहेत। तर आमदार अर्जुन भाऊ खोतकर यांनी त्याच्याबद्दलचा मुद्दा मांडला। मी त्यांना पूर्ण विषय सगळा ऐकून घेतला आणि सन्माननीय मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना बोलून त्यांची वेळ घेऊन यामध्ये त्यांनी तो निर्णय त्याच्यामध्ये आम्हाला मदत करावी आणि त्यांनी मार्ग काढून द्यावा। त्याच्यामध्ये सिडको असेल, MSRDC असेल, रेव्हेन्यू असेल, अशा सगळ्या विभागाची बैठक लावून त्या शेतकऱ्यांचे जे काही प्रश्न आहेत त्याच्यावर त्या पातळीवरच मार्ग निघू शकेल आणि त्यांच्याकडे बैठक लावण्याचा निर्णय देखील झाला। सन्माननीय लोणीकर साहेबांनी तर अत्यंत प्रत्येक मुद्द्यावर विस्तृत चर्चा केली। त्यांनी काही अवैध वाळूच्या उपशावर फार गहन विषय मांडले, काही व्हिडिओ त्यांनी कलेक्टरांना दिले आणि त्याच्यावर कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये आमची चर्चा चांगली झाली। त्याचबरोबर जी वाळू आपण जप्त केलेली आहे तर त्याच्यामध्ये जी घरकुलाला शासनाने जी परवानगी दिली आहे प्रधानमंत्री आवासला, त्यांना तरी त्याच्यामध्ये थोडासा दिलासा द्यावा, त्यांना वाळूची उपलब्धता करून द्यावी, याच्याबद्दलही आम्ही तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत।
सन्माननीय सदस्य संतोष दानवेंनी सांगितलं की धरणातनं जे पाणी सुटते तिथे पाटाची दुरुस्ती नसल्यामुळे पाणी वाया जाते, त्याच्यावरही आम्ही सखोल चर्चा केली. त्याचबरोबर अतिक्रमणाचाही विषय मोठ्या प्रमाणामध्ये, की जालना आता महानगरपालिका झाली आहे आणि इथे स्वच्छता आहे, इथलं अतिक्रमण ह्याच्याविषयी पण खूप विस्तृत चर्चा झाली. आणि असं ठरलं की जालना महानगरपालिकेची एक वेगळी बैठकसुद्धा आम्ही या निमित्ताने घेऊ. मी तर प्रत्येक विषयी ते मांडू शकणार नाही. सन्माननीय सदस्य हिकमत उडान यांनी पण अनेक मुद्दे मांडले, त्यांच्या क्रीडा संकुलाच्या संदर्भामध्ये की त्याचं कशी अवस्था झालेली आहे, त्याला वेगळ्या उपयोगासाठी आणता येईल का, हे पण त्यांनी मांडणी केली. त्याचबरोबर राठोडजींनी सांगितलं की जे अनुसूचित जातीचं बजेट आहे ते कसं खर्च जातं, त्याच्यात गेल्या 5 वर्षाचा आढावा घेऊन त्याच्यावर मार्गदर्शन करावं. अनेक विषय आम्ही ह्याच्यामध्ये चर्चेत केले. सकारात्मक चर्चा झाली, सकारात्मक विषय चर्चेले गेले आणि आम्ही आता हे प्रस्ताव शासनाला दाखल करणार आहोत. असंही आमच्या लक्षात आलं की आचारसंहितेमुळे काही अखर्चित निधी राहिलेला आहे किंवा थोडीशी परवानग्या दिलेल्या आहेत पण बजेट तिथे देऊनसुद्धा प्रमा झालेल्या नाहीत किंवा प्रमा झालेल्या आहेत पण काम सुरू झाले नाही. असे कामं स्थगित करण्याचे आदेश मी कलेक्टरांना दिलेले आहेत. स्थगित म्हटलं आहे मी. त्याच्यावर प्रत्येक कामावर मग त्या लोकप्रतिनिधींच्या चर्चा करून त्याच्याबद्दल आम्ही पुढे निर्णय घेऊ. तर मी या जालना जिल्ह्याच्या संदर्भामध्ये अत्यंत हा चांगला प्रस्ताव आम्ही बनवून देतो आहोत. आत्ता मी क्रीडा संकुलाची बैठक घेतली, जे जालन्याला मोठं क्रीडा संकुल होतं आहे. त्याच्यामध्ये सेमी ऑलिम्पिकच्या स्टँडर्डचं स्विमिंग पूल आपण प्रस्तावित केलं आहे. मी त्यांना सांगितलं की आपण ऑलिम्पिक स्टँडर्डचं करावं, कारण या 2-4 जिल्ह्याचा इथे वावर होईल, इथे स्पर्धा होतील, इथे तयार होतील मुलं आज ऑलिम्पिकला वगैरे जाण्यासाठी. अशा प्रकारचं ते क्रीडा संकुल इथे असावं अशी सूचना केलेली आहे. मंठा आणि परतूरलाही त्यांनी क्रीडा संकुलासाठी निधी आणलेला होता, अधिक निधीची त्यांनी मागणी केलेली आहे. अशा बऱ्याच गोष्टींची आम्ही चर्चा केली आणि मला विश्वास आहे की हा चांगला निर्णय होईल. आम्हाला अजितदादा पवार अर्थमंत्री या वाढीव मागणी आमची मंजूर करतील आणि आम्हाला चांगल्या पद्धतीने इथे बजेट मिळेल आणि ज्याच्याकरून जिल्ह्याच्या विकासाच्या कामांना आम्हाला चांगल्या पद्धतीने योगदान देता येईल. तुम्ही जे म्हणले जालना महानगरपालिका अंतर्गत जालना शहरात अनेक सुविधा आहेत. राजकीय नेते, सामाजिक संघटना आणि महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांनी निवेदन दिले, मात्र निवेदन देऊनही काहीच होत नाही. महापालिकेत काय नेमका विषय काय? नागरिक सुविधा खूप आहे, पुतळे जावं लागले जालना नागरिकांना, घाणीचे साम्राज्य, अनेक निवेदन देऊन पण काहीच करते खांडेकर. बदली तुम्ही करणार का? मी म्हणून सांगितलं की मी आधी बैठक घेईन. बैठकीमध्ये लोकप्रतिनिधींची आणि प्रशासकांबरोबर बैठक घेणार आहे. खरं तर निवडणुका नाही झाल्यामुळे, प्रशासक आल्यामुळे नगरसेवकांचा आणि त्यांचा जो ताळमेळ आहे तो नाही. नगरसेवक निवडणूक लांबल्यामुळे त्यांच्या पण समोर रोजगारासमोर लोक येत असतील हे मागण्या घेऊन, तर ह्याच्यात काहीतरी मार्ग काढायला पाहिजे. म्हणून आधी एक बैठक लावते. बैठक लावल्यानंतरही नाही सुधारणा झाल्यावर आपण आपल्या सूचनेवर विचार केला जाईल. मागच्या वर्षीचं किती बजेट शिल्लक आहे जे आता मार्च खर्च करायचं? मागच्या वर्षीचं किती बजेट शिल्लक आहे आपण काय आकडे काढले? 70 कोटीच्या प्रमा दिले. 70 कोटी नाही, पण ते प्रमा दिल्यात, पण आपल्याकडे किती शिल्लक आहे? 70 कोटीपर्यंत. आता 70च्या आसपास असेल, मला एक्झॅक्ट आकडा नाही. हा उद्देश आहे की आता मार्च जवळ आलेला आहे आणि शासनाचं इतके दिवस बजेट नाही म्हणतात बरेच डिपार्टमेंट, आणि आता पुढच्या 2 महिन्यात वाटतं तसा पैसा खर्च करतात. निकृष्ट दर्जाची कामं नको तिथं खर्च करणं हे पुढच्या 2 महिन्यात आम्हाला पाहायला मिळणार आहे. म्हणून म्हणलं की किती बजेट शिल्लक आहे तुमचं मागच्या वर्षाचं? नाही, त्यामुळेच एक 70च्या आसपास दिसतंय. आता माझ्याकडे एक्झॅक्ट आकडा नाही, तर 70च्या आसपास असेल. त्यामुळेच ते काही कामांना स्थगिती दिली, नाही तर ते पुन्हा घाईघाईमध्ये चुकीचं होऊ नये म्हणून. अरे, मला अर्थसंकल्पावर मी वेगळा बाईट देईन. मी बघितलंच नाही, मी स्वतःच मीटिंगमध्ये होते. मी आता छान ते बघेन त्याच्यावर बाईट. जालना जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत कोट्यावधी रुपयांची कामं केली जात आहेत. एका गावाला 1 कोटीचा निधी दिलाय, पण तांब्यावर पाणी लोकांच्या घरात गेलं नाही आणि 80 हजाराची बिलं ठेकेदारांनी वसूल केली आहेत. जलजीवन मिशनवर पण खूप चांगली चर्चा या जिल्हा नियोजनमध्ये झाली की याच्यामध्ये कामांच्या दर्जाविषयी, काम का नाही झालंय, पाण्याचा पुरवठा होतोय का नाही, ह्याच्यावर खूप विस्तृत चर्चा झाली आहे. आणि जिथे कामं ठेकेदारांनी पैसे घेतलेत आणि कामं नाही केले त्यांच्यावर कारवाई करून
त्यांना ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे, कारण त्यांची अजून 4 ठिकाणी कामं असतील तर तिथेही ते तसंच करतील. अशा प्रकारच्या सूचनाही आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत. तुम्ही मागच्या दौऱ्यामध्ये ड्रायपोर्टला गेला होता, कामगारांचं समर्थन तिथे काय नाही सांगणार? ड्रायपोर्टचे डेव्हलपमेंट तुम्ही जाऊन पाहून आला? नाही, तर ड्रायपोर्ट मी पाहून 4च दिवस झाले. 4 दिवसात काही त्याच्यात डेव्हलपमेंट दिसेल असं नाही. तिथे डेव्हलपमेंट नक्कीच स्लो झालेली आहे थोडीशी, म्हणजे जशी अपेक्षित आहे त्या पद्धतीने नाही झाली. पण ते पिकअप येणाऱ्या काळामध्ये करण्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या, जसं नितीनजी गडकरी यांच्या डोक्यामध्ये तिथले काही प्लॅनिंग होते, तर मी दिल्लीला त्यांची वेळ घेऊन जाणार आहे, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. तर नक्कीच त्याच्यामध्ये आपल्याला सकारात्मक बदल दिसेल. मी हे बघा, एक मिनिट ऐका, मी इथे कामासाठी बसले, मी मेहनत करते. मी सकाळी 7 वाजता माझ्या घरातून निघून डॉट 11 वाजता आमची बैठक सुरू झाली आहे. आपण जरा अकॅडमिक चर्चा करणं सुद्धा आपलं दायित्व आहे. आपल्या इथल्या जिल्ह्याचा विषय आहे. राज्याच्या कुठल्याही विषयाचा ह्याच्यावर परिणाम बजेटवर किंवा जालन्याच्या विकासावर नाही झाला पाहिजे. गॉसिप तुम्हाला पाहिजे, गॉसिपच्या बातम्या पाहिजे तर नंतर करा, आधी जालन्याचं बोला. हा एक शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून प्रश्न आहे. सर्वात महत्त्वाचं जालना हे मोसंबीचा आगार म्हणून ओळख आहे जालन्याची. जालन्याच्या मोसंबीला GI टॅग सुद्धा मिळालेला आहे, जिओग्राफिकल इंडेक्स. तर काही विषय असा आहे की मला अर्जुन भाऊने देखील त्याची मागणी केली होती कृषी मंत्र्यांकडे. त्या मोसंबीचा जो प्रक्रिया उद्योग आहे तो आजपर्यंत जालन्यामध्ये उभा राहिला नाही. जवळपास 10 ते 12 वर्ष झाली मोसंबीला GI मिळून. तर भविष्यात असा काही प्रक्रिया उद्योग जालन्यामध्ये येईल का, ज्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांची जी मोसंबी आहे, जी या मागच्या काही महिन्यात बेभाव दराने विकल्या गेली, अक्षरशः फेकून दिल्या गेली, तर आपल्या माध्यमातून असा काही प्रकल्प या जिल्ह्यात येईल काय सांगा? मी प्रयत्न करेन, पूर्णतः प्रयत्न करेन नक्कीच. जसं माझ्याकडे पशुसंवर्धन खातं आहे, पर्यावरण खातं आहे, याच्या संबंधात जास्तीत जास्त जसं मी बीडसाठी विचार करेन अगदी तसंच मी जालन्यासाठी विचार करेन. हे मी आज DPCतही सांगितलं. आता इथे पशुसंवर्धनच्या माध्यमातून माझ्या खात्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मला सांगितले की आपण एक स्लॉटर हाऊस इथे घेतला पाहिजे. म्हणजे स्लॉटर हाऊस हे मेंढी पालनाशी संबंधित स्लॉटर हाऊस, की ज्याच्यामुळे आपण ते एक्सपोर्ट करू शकतो. आता ड्रायपोर्टचा आपल्याला त्याच्यामध्ये उपयोग करून घेता येईल. तर त्याच्यामध्ये त्या नाविन्यपूर्ण योजनेतनं वगैरे मिळून पशुसंवर्धन विभागाचा निधी करून इथे करता येईल. आणि त्याचा आपल्याला एक चेन डेव्हलप करायचा माझ्या डोक्यामध्ये प्लॅन आहे की आपल्या मराठवाड्यातले 8 जिल्हे आहेत, तर ह्या 8 जिल्ह्यामध्ये 4 जिल्ह्यांना पूर्णपणे पोल्ट्री आणि डेअरीकडे आणि 4 जिल्ह्यांना गोटरीकडे जर वळवलं तर आपल्याला क्लस्टर डेव्हलप करता येईल आणि त्याची चेन तयार होईल. मग त्यांचं रॉ मटेरियल लगेच इथे प्रोसेस होऊन त्याला आपण अगदी एक्सपोर्ट क्वालिटीचं प्रोसेसिंग इथे करू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांना, म्हणजे जे उद्योजक आम्ही बनवायचा प्लॅन आहे आमचा ग्रामीण भागात, त्यांना चांगला भाव मिळेल. आणि शेतीवर आधारित म्हणून हे पोल्ट्री, गोटरी, वराहपालन, कुक्कुटपालन हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला काम करता येईल चांगल्या पद्धतीने. तुम्ही बीड सोबतच आता जालन्याच्या पालकमंत्री झालात. बीडचे मी नाही, अजित दादा आहे. बीडच्या आहात तुम्ही. आता म्हणलात की मी बाहेरचे आणून, तसं नाही, आता तुम्ही जालन्याचे पालकमंत्री झालात. भाऊ पालकमंत्री असताना जालना जिल्ह्याच्या बाहेर जे रिंग रोड झालेले आहेत, त्या रिंग रोडवर लाईट अजूनपर्यंत सुरू झालेले नाहीत मागच्या 7 वर्षांपासून. आणि तुम्हाला बीडहून संभाजीनगरला जाताना आता जालना जिल्हा लागतोय. रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. या पथदिव्यांसाठी तुम्ही काही करणार आहात का आता? खरं तर रिंग रोडला पथदिव्यांसाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. ते करण्यासाठी मी पाठपुरावा देखील करेन. ते आहेच कॉन्ट्रॅक्टर लावत नाही. लाईट लावलेलेच वर, त्याला सप्लाय नाही, ते चालूच नाही. आणि आज नाही, 7 वर्षापासून चालू आहे. त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन आणि सप्लाय पुरतंच अडलं असेल तर तात्काळ त्याच्यावर ऍक्शन घेण्यात येईल. देवमूर्ती येतं नांदेड जालना समृद्धीसाठी जे उपोषण चालू आंदोलन, हां, मी ऑलरेडी त्याच्यावर बोलले. त्याच्यात आपण जसं म्हणलं की बैठक लावणार आहात, पण 22 तारखेपासून त्यांनी 150पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्मदानाचा इशारा दिला 5 तारखेला. तर अद्यापपर्यंत प्रशासनानं दखल घेतली. मी आता प्रशासनाचा भाग समजून किंवा शासनाचा भाग समजून त्यांना नम्र विनंती केली. अर्जुन भाऊंनाही सांगितलं, त्यांना बोलवलं पण आहे मी की त्यांचे काही प्रतिनिधी यावे. कारण हे बघा, हा विषय काही जिल्हा नियोजनचा विषय नाही किंवा जिल्ह्यात होणारा विषय नाही. हा राज्य शासनाचा विषय आहे. राज्य शासनाच्या अखत्यारीत त्यांच्या कायद्याच्या व्यवस्थेमध्ये बसून ते विषय होणार आहे. तर त्याच्याबद्दल निर्णय हे सर्वार्थाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच घेऊ शकतील. त्याच्याबरोबर नक्कीच रेव्हेन्यू विभाग आणि सिडकोचे काही त्याच्यामध्ये विषय ते पण त्यांच्याचकडे आहे, तर ते घेऊ शकतील. म्हणून त्यांना मी बैठकीची विनंती करणार आहे. इथपर्यंत तो विषय मी नेऊन घालणार आहे. बाकी शिंदे साहेब त्याच्यावर निर्णय. तेच मला एक डेलिगेशनमधले काही लोक भेटायला येणार.
त्याच्यात मी काही सांगायचं कारण नाही. त्यांची भूमिका आहे. मी त्याच्यावर काही मला त्याच्यावर भूमिका व्यक्त करायची किंवा प्रतिक्रिया द्यायची आवश्यकता वाटत नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी भगवान गडाने उचललेली आहे असं नामदेव महाराज शास्त्री. आता ते काय म्हणाले मी ऐकलं नाही आणि ते काय म्हणाले असेल तर ती सर्वस्वी त्यांची भूमिका आहे आणि त्यांच्या भूमिकेवर व्यक्त होण्याची मला वाटत नाही की माझी आवश्यकता आहे. कारण प्रत्येक व्यक्तीच्या भूमिकेवर व्यक्त होण्याने फक्त बातमी होते, बाकी काही होत नाही. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा म्हणून पूर्ण सगळीकडून जो आहे तो दबाव जो आहे तो वाढत चालला आहे. मला कळत नाही की हा दबाव कुठे आहे. स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जर अजून तसा विषय धनंजयकडे केला नाही तर मला नाही लक्षात येत आहे की कुठे दबाव आहे. त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः अजितदादा पवार यांनी की ह्याच्यामध्ये आम्हाला कुठेही संबंध आढळला तर आम्ही योग्य ती कारवाई करू, संबंध नसेल तर अन्याय व्हायला नको, ही त्यांची भूमिका आहे. हा त्यांच्या पक्षाचा निर्णय आणि सर्वार्थाने मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. तर त्यामुळे त्यांनी जो निर्णय घेतील, तपास यंत्रणा त्यांना जे काही देतील त्याच्यावर हे सगळं अवलंबून आहे मला असं वाटतं. कारण आपल्याला कोणालाही त्याच्याबद्दलची गहन माहिती नाही. नामदेव महाराज शास्त्री यांनी पंकजा मुंडेसाठी भगवान गडाचे दरवाजे बंद केले होते असं प्रकाश महाजन म्हणाले. हेच बातमी करता तुम्ही आता. ते त्यांचं व्यक्त होत राहतात. त्यांच्या व्यक्त होण्यावर मी कधी व्यक्त होत नाही. ते स्वतंत्र व्यक्तिमत्व आहे, दुसऱ्या पक्षाचे नेते. ऐकलं मी पण. मुंडे आणि गोपीनाथ मुंडे यांना धनंजय मुंडे यांनी त्रास दिल्याचं राजाभाऊ कडनं म्हटलं असं. शेतकऱ्यांचा एक प्रश्न आहे त्यांच्या 2014 मध्ये भूमी अभिलेख संपादकाकडनं 600 रुपये स्क्वेअर फुटाचे जमिनीचे पैसे दिले गेले. तेच 2024 मध्ये फक्त 89 रुपये पैसे दिले गेले. हा मग शेतकऱ्यावर अन्याय नाही का? आपल्या कशाचे पैसे बनताय तुम्ही? पॉवरग्रीड कंपनीकडनं जी जमीन घेतली गेली शेतकऱ्यांची त्यावेळेस 2014 कधीची बाब आहे? 2014 ला 600 रुपये स्क्वेअर फुटाने पैसे दिले. 2022 ला फक्त 89 रुपयाने पैसे दिले गेले. हा महसूल विभागाकडनं शेतकऱ्यावर अन्याय नाही का? आपण तपासून मी याच्यावर उत्तर देईन. मला कारण माहित नाही, कदाचित त्या एरियावर सगळे शेतकरी कलेक्टर साहेबांकडे एसपी साहेबांकडे अर्ज करतोय पण यावर कुठलाही तोडगा आजपर्यंत निघाला. मी तपासते. एकदा एक प्रश्न आहे की जालना जिल्ह्यामध्ये नेटा फिल्म कंपनी नावाची कंपनी आहे. त्या कंपनीला अनेक शेतकऱ्यांची जी आहे ती कोरपूर तालुक्यामध्ये फसवणूक केलेली आहे. घनसंगी तालुक्यामध्ये सुद्धा फसवणूक केलेली आहे. पोलिसांमध्ये तक्रारवरती गुन्हे दाखल होतात, मात्र पुढे त्याचं काहीच होत नाही. अनेक शेतकरी सगळीकडे जवळपास असंच आहे. म्हणजे सर्वजण एकत्र येऊन धनंजय मुंडे यांच्या मागे लागलेले आहेत. त्यांनी अजून किती आघात सहन करायचा असं नामदेव महाराज शास्त्री. मला खरंच त्यांच्या बोलण्यावर काय बोलावं हे मला वाटत नाही. मी तुम्हाला तुम्ही 3 वाक्य विचारले तरी मी हेच म्हणेन की ते काय बोलले हे मी काय ऐकलं नाही. त्यामुळे त्यांच्यावर प्रतिक्रिया द्यायची मला आवश्यकता वाटते. 26 जानेवारीला तुम्ही ध्वजारोहणाच्या दिवशी सगळी पथसंचलनाची सलामी आणि त्यावेळेस तुमच्या मनात काहीतरी चाललं होतं की सलामी घेताना काहीतरी आठवत होतं. तर नेमकं काय आठवत होतं तुम्हाला? काय आठवत होतं? कसं काय वाटलं तुम्हाला असं मलाच नाही माहिती. पथसंचलनाबद्दल किंवा एकंदरीत मला शाळेतले दिवस आठवत होते. मला दर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला शाळेतले प्रभात फेरी आठवते. आणि मी एक स्टेट लेवल चेस प्लेअर होते. मला मैदानी खेळांची फार आवड नव्हती. तर मी बघत होते की किती मेहनत करतात, हे किती व्यायाम करतात वगैरे. ते बघून मला असं ग्रेट वाटत होतं त्यांच्या. गोपीनाथराव मुंडे स्वराज्याचा रथ चालला होता, त्यांच्या शेतकरी योजना त्याच्यावर लिहिलेलं होतं. त्यावेळेस तुमच्या डोळ्यात अश्रू यायचं बाकी फार बारीक बघितलंय. मला काय वाटलं मी सांगते. मला असं वाटलं की किती या देशामध्ये, राज्यामध्ये किती लोकांच्या जीवनामध्ये हे भाग्य आहे की एवढा मोठा माणूस त्याच्या पोटी आपल्याला जन्म घ्यायला मिळाला आणि त्यांच्या हयात नसताना देखील आपण त्याच्या खाली पण काय होईना त्या पदापर्यंत पोचलो आहे आणि त्यांच्याच नावाची योजना आपल्यासमोरून जाते. हे फार कमी कुटुंबाच्या वाट्याला आलेलं आहे. खूप मोठी पुण्याई आहे आणि मला त्याच्याविषयी फार रिस्पेक्ट आहे. आणि म्हणून मी त्याच्याकडे भरून येऊन बघत होते की माझ्या बापाच्या नावाची योजना पण शेतकऱ्यांसाठी आहे, ह्याचा मला अभिमान वाटला. आणि आता जसं मला रामटेक मिळालेला आहे तर
म्हणजे 25 वर्षापूर्वी मी तिथे खेळले, मी तिथे राहिले, बागडले 30 वर्षापूर्वी. तर आज मला तो बंगला परत मिळाला आहे. तर ही जी इतिहासाची एक पुनरावृत्ती आहे, हे मला वाटतं एक खूप चांगला नियतीचा खेळ आहे. त्याच्यातून माझ्या हातून असं काम व्हावं की माझ्यानंतर एखादी योजना माझ्या नावाने बनावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.